नमस्कार, मी डिजिटल पुष्कराज. वेबसाईट डिझाईन वर्कशॉपच्या 5व्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आज आपण आता वेळ झालेला आहे, लगेच आपल्या लाईव्ह सेशनला सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे वर्डप्रेस कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं. त्यानंतर वर्डप्रेसच्या काही बेसिक सेटिंग आपण बघितल्या, वर्डप्रेसची ओळख आपण करून घेतली. मागचं जे सेशन होतं आपलं, त्यामध्ये आपण थीम आणि प्लगइन्सची पण माहिती घेतली. थीम कशी इन्स्टॉल करायची ते पण आपण बघितलं आणि त्यासोबतच काही महत्वाचे जे प्लगइन्स असतात ते पण आपण इन्स्टॉल केलेले आहेत. ठीक आहे. आता या सेशनमध्ये सर्वात पहिले आज आपण बघणार आहोत की पेजेस कशा पद्धतीने क्रिएट करायचे. आता जी काही प्रोसेस मी करणार आहे ती प्रोसेस करता करता वेबसाईट वरती कशा पद्धतीचे चेंजेस होत आहेत ते पण मी तुम्हाला साइड बाय साइड दाखवणार आहे. त्यासाठी नवीन टॅब मध्ये आपली वेबसाईट ओपन करून ठेवतो मी इथे. हा. तर ही आता आपली वेबसाईट आहे. अजून वेबसाईट वरती आपण काही डिझाईन केलेलं नाही, फक्त आपली जी थीम होती ती इन्स्टॉल केली. त्यामुळे अशा पद्धतीची आपली वेबसाईटची लेआउट आता सध्या दिसत आहे. येस. आता मी डॅशबोर्ड मध्ये आलो. आता आपल्याला पेजेस क्रिएट करायचे आहेत, त्यासाठी मी इथे जातो पेजेस मध्ये. या पेजेसच्या सेक्शन मध्ये आल्यानंतर जे काही पेजेस तुम्ही क्रिएट केलेले असतात सर्व पेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात. अजून आपण एक सुद्धा पेज क्रिएट केलेलं नाहीये. जे सॅम्पल पेजेस होते, डेमो पेजेस, त्याला पण आपण डिलीट केलेलं होतं. त्यामुळे इथे आहे आता नो पेजेस फाउंड. न्यू पेज क्रिएट करण्यासाठी सर्वात वरती बटन असते इथे ऍड पेज, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याला क्लोज करायचं इथे. यस. हा, आता इथे एक महत्वाची सेटिंग पण एक तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही पेजेस मध्ये जातात पेज क्रिएट करण्यासाठी किंवा न्यू पोस्ट क्रिएट करण्यासाठी. त्या केस मध्ये काय होतं ना, तुमचा जो डाव्या बाजूचा जे मेनूचे ऑप्शन्स आहेत ना सर्व, ते निघून जातात, ते दिसत नाही. त्यासाठी काय करायचं मी ते सांगतो तुम्हाला. उजव्या बाजूला इथे सर्वात वरती यायचं, पब्लिशचं बटन आहे. त्याच्या शेजारी तुम्हाला 3 डॉट्स दिसतील. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केलं, इथे तुम्हाला दिसेल फुल स्क्रीन मोड. ठीक आहे, हे ऑप्शन आहे फुल स्क्रीन मोडचं. त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुमचे जे मेनू ऑप्शन आहेत तिथे डाव्या बाजूचे ते तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे. तर जर इथे दिसले नाही तर काळजी नाही करायची, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता. इथे 3 डॉट्स वरती क्लिक करून फुल स्क्रीन मोड वरती क्लिक करायचं फक्त. येस. आता इथे आपल्याला पेज क्रिएट करायचं आहे. तिथे सर्वात पहिले या पेजचं टायटल आपल्याला द्यायचं, पेजचं नाव. तर सर्वात पहिले मी ते होम पेजेस क्रिएट करतो, त्याला होम नाव देतो. ठीक आहे. फक्त नाव दिलं, बाकी काही चेंजेस वगैरे आपल्याला करायचे नाहीये. इथे वरती पब्लिशचं बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा पब्लिश वरती क्लिक करायचं. येस. अशा पद्धतीने आपलं जे होम पेज आहे त्याला आपण पब्लिश केलेलं आहे. मी एकदा आता या बाजूला येतो आपल्या वेबसाईट वरती, इथे याला रिफ्रेश करतो. येस, तुम्ही इथे बघू शकता आता. इथे वरती होम पेज इथे ऍड झालेलं दिसेल तुम्हाला मेनूच्या ऑप्शन मध्ये. आताच आपण ते क्रिएट केलेलं आहे त्यामुळे. त्याच्यामध्ये जर मी जाऊन दाखवलं तुम्हाला, तिथे काहीच दिसणार नाही, फक्त होम पेजचं नाव दिसणार आहे. कारण आता फक्त आपण पेज क्रिएट केलं, त्याला डिझाईन केलेलं नाहीये. आणि वरती ऍड्रेस पण जर तुम्ही इथे बघितलं ना, इथे तुम्हाला दिसेल आपल्या वेबसाईटचं नाव आहे आणि त्याच्यानंतर लिहिलेलं आहे होम, म्हणजे होम पेज. ज्या पेजवरती तुम्ही असणार त्या पेजचं इथे नाव लिहिलेलं असतं. ठीक आहे. अशाच पद्धतीने अजून 2-3 पेजेस आपण क्रिएट करूया. त्यासाठी पुन्हा डायरेक्ट इथे ऍड पेज मध्ये जायचं. आता मी इथे क्रिएट करतो अबाउट पेज. फक्त अबाउट नाव द्यायचं. ठीक आहे. पुन्हा याला पब्लिश वरती 2 वेळा क्लिक करायचं. एकदा इथे क्लिक केलं, पुन्हा इथे झालं अबाउट पेज झालं. पुन्हा ऍड पेज मध्ये मी जातो. याच्या संबंधीच्या काही सेटिंग पण मला दाखवायच्या आहे तुम्हाला, त्यामुळे हे पेजेस मी क्रिएट करून ठेवतोय आता. त्यानंतर मी क्रिएट करतो सर्व्हिसेस. ठीक आहे, सर्व्हिसेसचं पेज मी क्रिएट करतो इथे. याला पण मी करतो पब्लिश. झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा ऍड पेज. आता एक लास्ट आपलं कॉन्टॅक्ट पेज आपण क्रिएट करूया. हे जे कॉमन पेजेस असतात ते सध्या आपण क्रिएट करतोय. तुम्ही या पेजला कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्टर्स असं नाव देऊ शकता. मी याला पब्लिश करतो, फक्त कॉन्टॅक्ट नाव दिलं. ओके, आपले पेजेस आता क्रिएट झालेले आहे. मी एकदा पुन्हा इथे जाऊन तुम्हाला ते रिफ्रेश करून दाखवतो. येस, दिसतंय आपण जे पेजेस क्रिएट केले त्या पेजेसच्या वरती इथे मेन्यू मध्ये ऑटोमॅटिकली नाव ऍड झाले, ते तुम्ही बघू शकता. परंतु इथे आता एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आपण जे 4 पेज क्रिएट केले, चारही पेजेसची इथे नावं तर दिसत आहे, मात्र त्यांचा सिक्वेन्स आता प्रॉपर नाहीये. शक्यतो जे होम पेज असतं ते पहिल्या नंबरला असलं पाहिजे. परंतु आता सिक्वेन्स यांचा कसा आहे, अबाउट, कॉन्टॅक्ट, होम आणि सर्व्हिसेस, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ते आहेत.
ए पहिला येतो त्यामुळे अबाउट आलं, त्यानंतर सी येतो म्हणून कॉन्टॅक्ट आलं. तर अशा ऑर्डरमध्ये ते सेट झालेले आहेत. तर आता याला सेट कसं करायचं प्रॉपर आपल्या पद्धतीने ते मी तुम्हाला आता सांगतो. आता हे जे पेजेस असतात, हे जे पेजेस या ठिकाणी जे दिलेले आहेत ना या सिक्वेन्स मध्ये लाईन मध्ये, याला मेनू म्हटलं जातं. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला मेनूची सेटिंग करावी लागेल. त्याच्यासाठी मी इथे जातो. आता आपल्याला जायचं आहे अपिअरन्स मध्ये. ठीक आहे, जिथे थीमची सेटिंग होती तिथेच त्या मेन अपिअरन्सच्या ऑप्शन मध्ये या ठिकाणीच तुम्हाला थीमच्या खाली आल्यानंतर दिसेल इथे मेनू. या मेनूज मध्ये जायचं. मेनूज मध्ये मी आलेलो आहे. आता सर्वात पहिले काय करायचं, आपल्या मेन्यूला नाव द्यायचं आहे. मी इथे याला नाव देतो मेन मेन्यू. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. मी मेन नाव दिलं. आणि इथे खाली प्रायमरी मेन्यू सिलेक्ट करायचं आणि एक सिलेक्ट करायचं ऑफ कॅनव्हास. आता हे प्रायमरी आणि ऑफ कॅनव्हास काय असतं, प्रायमरी मेन्यू म्हणजे जनरली आपलं लॅपटॉप कॉम्प्युटरसाठी जो मेन्यू असतो त्याला प्रायमरी म्हटलं जातं. आणि ऑफ कॅनव्हास म्हणजे मोबाईलसाठीचा जो मेन्यू असतो त्याला ऑफ कॅनव्हास म्हटलं जातं. तर हा जो मेन मेन्यू आता आपण क्रिएट करणार आहोत, तुम्हाला लॅपटॉपसाठी पण सेट करायचा आहे आणि मोबाईलसाठी पण तो सेमच ठेवायचा आहे. त्यामुळे मी इथे प्रायमरी मेन्यू आणि ऑफ कॅनव्हास हे दोन ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, येस. त्यानंतर हे क्रिएट मेन्यूचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. येस, आता हा मेन्यू इथे क्रिएट झालेला आहे. यामध्ये आपल्याला पेजेस ऍड करायचे आहेत. आता पेजेस ऍड करण्यासाठी डाव्या बाजूला तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. ठीक आहे, हे जे ऑप्शन्स आहेत इथे आता सध्या 4च पेजेस आहे म्हणून इथे दिसत आहे. तुमचे भरपूर सारे पेजेस वगैरे असतील तर काय करायचं, इथे व्ह्यू ऑल मध्ये जायचं. हे आहे ना व्ह्यू ऑल, त्यामध्ये जायचं. येस, व्ह्यू ऑल मध्ये गेल्यानंतर हे जे पेजेस आले आहेत हे आता एक एक सर्व आपल्याला पाहिजे. मी सिलेक्ट ऑल करतो. आता इथे होमचे दोन ऑप्शन दिसत आहेत. मला का दिसत आहेत मी चेक करतो. मी सिलेक्ट ऑल केलेलं आहे. ऍड टू मेनू करतो मी. दिसतंय मी काय केलं, व्ह्यू ऑल मध्ये आलो. हे चारही ऑप्शन हे सर्व सिलेक्ट ऑल केले इथे, म्हणजे हे सर्व पेजेस सिलेक्ट केले. ऍड टू मेन्यू वरती क्लिक केलं. त्यानंतर ऑटोमॅटिकली जे सर्व पेजेस होते इथे मेन्यू मध्ये ऍड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हम्म. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होमचे दोन ऑप्शन दिसत होते. एक होतं कस्टम लिंक आणि एक होतं पेज. आपल्याला इथे जे पेज आहे ना ते पेज ठेवायचं आहे. तर त्यामुळे जे कस्टम लिंकचं ऑप्शन आहे त्याला मी डिलीट करतो. त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे खाली यायचं, इथे दिसेल तुम्हाला रिमूव्ह. ठीक आहे, रिमूव्ह वरती क्लिक करायचं. झालं. आता हे आपले 4 पेजेस दिसत आहे. परंतु यांचा सिक्वेन्स प्रॉपर नाही. त्यांचा सिक्वेन्स आपण आता इथे सेट करणार आहोत. तर सिक्वेन्स सेट करण्यासाठी पहिली होम पेज मला पाहिजे आहे. होम वरती जायचं, त्याला क्लिक करायचं, त्याच्यावरती क्लिक करूनच ठेवायचं, वरती घेऊन यायचं. ठीक आहे, होम पेज इथे आलं. त्यानंतर मला पाहिजे आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेस घेतलं मी. नंतर अबाउट आणि कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तर मला हा सिक्वेन्स पाहिजे आहे, मी तो तसा ठेवला. तुम्हाला जसा सिक्वेन्स पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता. जनरली फक्त जास्तीत जास्त म्हणजे वेबसाईट वरती कसं असतं की होम पेज सर्वात पहिले ठेवलं जातं आणि कॉन्टॅक्ट पेज शक्यतो शेवटी असतं. बाकी त्याच्यामध्ये पेजेस तुम्ही कोणत्याही सिक्वेन्स मध्ये ठेवू शकता. ठीक आहे, हे 4 पेजेस इथे झालेले आहेत. आपला मेन्यू आता व्यवस्थित झालेला आहे. खाली यायचं, याला सेव्ह करायचं. इथे सेव्ह ऑप्शन आहे, सेव्ह मेन्यू वरती क्लिक करायचं. आपला मेन्यू सेव्ह झालेला आहे. आता मी होम पेज वरती जातो. आता हा सिक्वेन्स बघा कसा होता, अबाउट, कॉन्टॅक्ट, होम आणि सर्व्हिसेस. मी याला रिफ्रेश करतो. येस, आता दिसेल तुम्हाला आपला सिक्वेन्स बरोबर सेट झालेला आहे. होम, सर्व्हिसेस, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. तर अशा पद्धतीने जो आपला मेनू आपल्याला डिझाईन करायचा होता, मेनू आपण व्यवस्थित डिझाईन केलेला आहे. सर्व पेजेस त्यामध्ये सिक्वेन्स मध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे, येस. आता पेजेस क्रिएट कशी करायची ते दाखवलं, त्याचा मेन्यू कसा सेट करायचा ते मी तुम्हाला दाखवलं. आता यामध्ये अजून एक महत्वाची सेटिंग करायची, ती काय आहे मी ते दाखवतो तुम्हाला. आता हे जे पेजेस आहेत ना, जसं सर्व्हिस पेज आहे त्यामध्ये मी जातो. सर्व्हिसेसच्या पेज मध्ये गेलो, वरती तुम्ही ऍड्रेस बार मध्ये बघू शकता. ऍड्रेस मध्ये कसं दिसतंय आता इथे, हे वेबसाईटचं नाव आहे, त्याच्या पुढे सर्व्हिसेस लिहिलेलं आहे, बरोबर. तसंच बाकी दुसऱ्या पेजेस मध्ये पण मी गेलो ना तसंच दाखवत आहे. होम पेज मध्ये गेल्यावर पण मला तसंच दाखवत आहे. परंतु मला काय करायचं आहे ना, कोणी पण जर समजा होम पेज वरती जात असेल तर मला इथे वेबसाईटच्या नावासोबत होम नाही दाखवायचं. मला फक्त डायरेक्ट माझ्या फक्त वेबसाईटचं नावच दिसलं पाहिजे, अशी सेटिंग करायची आहे. कारण माझं जे होम पेज आहे याला ऍज अ मला वेबसाईटचं फ्रंट पेज म्हणून सेट करायचं आहे. आणि वेबसाईटचं फ्रंट पेज म्हणजे काय असतं ना,
की ज्या वेळेस कोणीही तुमच्या वेबसाईटचं फक्त हे नाव टाईप करेल आणि वेबसाईट तुमची ओपन करेल ना, तर त्यावेळेस इथे जे पेज दिसतं ना त्याला फ्रंट पेज म्हटलं जातं. आणि आता सध्या जर बघितलं आपल्या वेबसाईटचं जे फ्रंट पेज आहे हे ब्लॉग पोस्टचं पेज आहे. ही आपली ब्लॉग पोस्ट आहे. मी तुम्हाला दाखवलेलं होतं. पोस्टमध्ये जर मी गेलो ना, हॅलो वर्ल्डची आपली सॅम्पल ब्लॉग पोस्ट आहे ही एक इथे. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला हे ब्लॉग पोस्टचं टायटल आहे. आणि वेबसाईटच्या मेन पेजवरती म्हणजे डायरेक्ट वेबसाईटचं नाव टाईप करून जर ओपन केलं तर इथे ही ब्लॉग पोस्ट आपल्याला दिसते. तर हे मला वेबसाईटच्या फ्रंटला नाही ठेवायचं, म्हणजे कुणी डायरेक्ट वेबसाईटवरती आल्यानंतर त्यांना हे नाही दिसलं पाहिजे. तर त्यांना ऑटोमॅटिकली माझं जे होम पेज आहे ना ते दिसलं पाहिजे. परंतु सध्या जे होम पेज आहे ते सेपरेट असं सेट झालेलं आहे इथे. त्यासाठी मला मेनूवरती होम वरती क्लिक करून जावं लागतंय. परंतु मी वेबसाईटच्या नावावरती जर क्लिक केलं इथे वरती तर हे ब्लॉग पेज येऊन जात आहे. तर याची सेटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे, जेणेकरून कोणीही तुमच्या वेबसाईटचं नाव टाईप करून ओपन केलं किंवा तुमच्या वेबसाईटचं इथे नाव असेल, लोगो सेट केला असेल तुम्ही, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर ब्लॉग पेज न दिसता तुमचं जे होम पेज आहे ते इथे दिसलं पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी पुन्हा मी डॅशबोर्ड मध्ये आलो. आता आपल्याला जायचं आहे सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे जायचं रीडिंग मध्ये, 3 नंबरची सेटिंग. ठीक आहे, सेटिंग मध्ये रीडिंग मध्ये मी गेलो. रीडिंग 3 नंबरची सेटिंग होती. इथे गेल्यानंतर इथे पहिलेच जे ऑप्शन आहे युअर होम पेज डिस्प्ले, इथे बघू शकता होम पेज डिस्प्लेला कोणतं सेट आहे इथे, युअर लेटेस्ट पोस्ट ही सेटिंग इथे सिलेक्टेड आहे. त्यामुळे कुणीही जर वेबसाईट वरती जाते त्यांना आपली जी लेटेस्ट पोस्ट आहे ती दिसत आहे. तर ते मला नकोय. तर बघ मी इथे जातो, इथे मी सिलेक्ट करतो स्टॅटिक पेज. ठीक आहे, स्टॅटिक पेज मी सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे ते म्हणताय होम पेजला तुम्हाला काय सिलेक्ट करायचंय. तर होम पेजला जे आपण होम क्रिएट केलं हे होम पेज ते मला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, ते इथे मी सिलेक्ट केलं आणि मी सेव्ह चेंजेस वरती क्लिक करतो. यस, आता सेटिंग सेव्ह झालेली. आता मी तुम्हाला दाखवतो. आता जर होम पेज वरती मी क्लिक केलं ना तर बरोबर आपलं होम पेज इथे दिसतंय. आणि मी वेबसाईटच्या नावावरती जरी क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली आपलं जे होम पेज आहे तेच इथे दिसतंय. आता जी आपली लेटेस्ट पोस्ट होती ती दिसत नाहीये. आणि अजून एक तुम्हाला फरक लक्षात येईल, ज्यावेळेस मी होम पेज मध्ये जातोय तर आता इथे वरती वेबसाईटच्या नावासोबत होम नाही दाखवते, फक्त वेबसाईटचं नाव दिसतंय. याचा अर्थ काय, जे होम पेज आपण क्रिएट केलेलं होतं ते ऍज अ वेबसाईटचं होम पेज म्हणून सेट झालेलं आहे. कशामुळे सेट झालं, कारण आपण इथे त्याला सेट केलं. हे दिसतंय इथे, हे होम, दोन्हीकडे होम पेज दिसतंय, कन्फ्युजन करून घेऊ नका. हे जे इथे नाव दिलेलं आहे होम, हे आपण नाव दिलं त्याला. आणि हे जे होम पेज आहे हे म्हणजे वेबसाईटचं होम पेज म्हणून तुम्हाला काय सेट करायचंय. त्यासाठी आपण इथे कोणतंही पेज सिलेक्ट करू शकतो. परंतु आपलं पण कन्फ्युजन होऊ नये, आपल्याला पण सहजपणे लक्षात राहावं, त्यामुळे जे पेज आपल्याला ऍज अ होम पेज म्हणून सेट करायचं होतं ना वेबसाईटसाठी, त्याला सुद्धा आपण होम नावच देऊन ठेवलं. म्हणजे आपल्याला पण ते लक्षात येईल आणि कुणी आपल्या वेबसाईट वरती आलं त्यांना पण लक्षात येईल की वेबसाईटच्या मेन पेज वरती म्हणजे होम पेज वरती जायचं असेल तर इथे त्यांना मेनूच्या ह्या ऑप्शन मध्ये, होमच्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पेजेस आपण सेट केले. त्यानंतर वेबसाईट साठीचं जे होम पेज होतं ते सुद्धा आपण सेट केलेलं आहे. येस, हे झालं. आता मी तुम्हाला वेबसाईटचे ना बेसिक स्ट्रक्चरची माहिती देतो. आपण वेबसाईट आता डिझाईन करणार आहोत पुढच्या आठवड्यात, म्हणजे सोमवारपासून आपल्याला डिझाईन करायला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर आपण वेबसाईटचं एक बेसिक स्ट्रक्चर समजून घेऊया. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, वेबसाईटचं जर स्ट्रक्चर बघितलं ना तर जी मेन वेबसाईटचं पेज असतं ना कोणतं, ते 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं. 3 पार्ट कसे मी ते तुम्हाला सांगतो. हं. पहिला पार्ट म्हणजे हा इथून इथपर्यंत जो दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. हम्म. हा जो पहिला पार्ट आहे याला हेडर म्हटलं जातं. वेबसाईटचं हेडर म्हणजे सर्वात वरती असतं. जसं आपल्याला सर्वात वरती आपलं हेड असतं त्याच पद्धतीने वेबसाईटच्या सर्वात वरचा जो पार्ट असतो त्याला आपण हेडर म्हणत असतो. ठीक आहे, आपली जी बॉडी आहे ना त्याच्यानुसारच वेबसाईटच्या पेज स्ट्रक्चरचं नाव दिलेलं असतं. तुम्हाला आता ते लक्षात येईल. हे हेडर झालं. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्या बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये सर्वात खाली काय असतं, आपले पाय असतात, त्याला आपण फूट म्हणत असतो. तसंच इथे जर बघायला गेलं ना तर वेबसाईटच्या सर्वात एंडिंगचा शेवटचा जो सेक्शन असतो ना त्याला मग फुटर म्हटलं जातं. ठीक आहे, हे वेबसाईटचं फुटर असतं.
हे सर्वात खाली ते फुटर झालं आणि सर्वात वरती ते झालं हेडर. आणि या हेड आणि फूटच्या मध्ये काय असते, आपली बॉडी असते. तसंच वेबसाईटच्या स्ट्रक्चर मध्ये पण हेडर आणि फुटरच्या सेक्शन मधला हा जो मेन सेक्शन असतो इथे, याला सुद्धा, या सेक्शनला पण वेबसाईटची बॉडी म्हटलं जातं. ठीक आहे, वेबसाईटची किंवा कोणत्याही पेजची बॉडी म्हटलं जातं. आणि जे मेन आपण डिझाईन करत असतो ना प्रत्येक पेजेससाठी, या बॉडीच्या सेक्शन मध्येच आपण डिझाईन करतो. आणि जे वेबसाईटचं हेडर किंवा फुटर आहे ना, हे जे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक पेजवरती सारख्याच असतात. म्हणजे तुम्ही होम पेज वरती गेलात, तुम्हाला होम पेज काय वेगळं दिसेल, मात्र हेडर आणि फुटर तुम्हाला सेम तसंच दिसेल. तसंच तुम्ही सर्व्हिसेस, अबाउट, कॉन्टॅक्ट कोणत्याही पेजवरती गेला तर त्या पेजवरचं तुम्हाला त्याचं त्याचं जे कंटेंट आहे, माहिती ती दिसणार आहे. मात्र जे काही हेडर किंवा फुटर असेल ते प्रत्येक पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला सारखंच दिसत असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हेडर आणि फुटर हे वन टाइमच सेट करायचं असतं, ते पूर्ण वेबसाईटसाठी फिक्स असतं. फक्त बाकीचे जे आपला बॉडीचा सेक्शन आहे, हा प्रत्येक पेजनुसार चेंज होत असतो. तर अशा पद्धतीने वेबसाईटचं स्ट्रक्चर असतं. हे पण आपल्याला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मी आता याला डिलीट करतो. येस, हे झालं. आता अजून एका पेजची तुम्हाला मी माहिती देतो. होम सर्व्हिसेस अबाउट कॉन्टॅक्ट झालं. अजून एक असं महत्वाचं पेज आहे जे भरपूर वेबसाईटवरती आपण बघत असतो. ते पेज म्हणजे ब्लॉग पेज. ब्लॉग पेज म्हणजे काय, की ज्यावरती आपण आर्टिकल किंवा ब्लॉग लिहित असतो. ठीक आहे, त्याच्यासाठी पण एक सेपरेट पेज आपल्याला बनवावं लागतं, त्याला सेट करावं लागतं. तर त्याची पण मी सेटिंग दाखवून देतो तुम्हाला. पहिले आपण आज सर्व सेट कसे करायचे पेजेस वगैरे ते बघतोय. बाकी यांना आपण डिझाईन करणारच आहोत पुढे. येस, आता ब्लॉग पेज क्रिएट करण्यासाठी पुन्हा पेजेस मध्ये ऍड न्यू मध्ये जायचं. ऍड पेज मध्ये, ऍड पेज मध्ये मी गेलो इथे. आता ब्लॉग साठी आपल्याला पेज क्रिएट करायचं, तर याला पण नाव द्यायचं आहे आपल्याला ब्लॉग. ठीक आहे, ब्लॉग मी नाव दिलं, याला पब्लिश करतो मी आता. ठीक आहे, ब्लॉग पेज पण आपलं पब्लिश झालं. इथे ऍड झालेलं आहे का चेक करूया. आता इथे ऍड झालेलं नाही दिसणार. का दिसत नाही? पहिले का दिसत होतं, आपण जे सर्व पेजेस क्रिएट केले ते इथे ऑटोमॅटिकली ऍड होत होते. कारण तेव्हा आपण मेनू प्रॉपर आपला कस्टमाइज मेनू क्रिएट केलेला नव्हता. त्यामुळे जे कोणते आपण पेजेस क्रिएट करत होतो ते इथे ऑटोमॅटिकली ऍड होत होते ऑटोमॅटिकली. परंतु आता आपण जो मेनू तो कस्टमाइज केलेला आहे, आपलं डिझाईन केलेला, आपण स्वतः क्रिएट केलाय. त्यामुळे त्यामध्ये आपण जे स्वतः पेजेस ऍड करतो, फक्त तेच पेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात. बाकी वेबसाईटवरती तुम्ही कितीही पेजेस क्रिएट करा, सर्व पेजेस डायरेक्ट तिथे कोणालाही दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला ऍड करत नाही. तर जसं आता आपण ब्लॉग पेज पण क्रिएट केलं, इथे ते दिसतंय का? नाही दिसत. तर इथे ते दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा इथे अपीअरन्स मध्ये मेनू मध्ये जावं लागणार. तुम्ही पण जर असं कोणतं नवीन पेज क्रिएट केलं, तुम्हाला ते मेनू मध्ये ऍड करायचंय, तर अपीअरन्स मध्ये मेनू मध्ये यायचं. आता बाकीचे सर्व पेजेस तसेच आहे, आपल्याला फक्त ब्लॉग पेज ऍड करायचंय. इथे मला त्याचं नाव दिसतंय ब्लॉग, ते मी सिलेक्ट करणार फक्त सिंगल पेज, ऍड टू मेनू. मेनू मध्ये ऍड झालं, ते शेवटी आलेले, मला ते 2 नंबरला ठेवायचं इथे. येस, 2 नंबरला मी ऍड केलं. आता मेनूला सेव्ह करतो. येस, सेव्ह झालेलं आहे. इथे येतो, या पेजला मी आता रिफ्रेश करतो. येस, आता बघू शकता 2 नंबरला ब्लॉग पेज ऍड झालेलं आहे. पण तुम्ही आता ब्लॉग पेज मध्ये जर गेलो, तर इथे तुम्हाला फक्त ब्लॉग नाव दिसणार आहे. जे ऍक्च्युअल आपले ब्लॉग असतात ते ब्लॉग इथे आता दिसत नाही आपल्याला. त्याचं कारण काय, तसं बघायला गेलं आपल्या वेबसाईटवरती एक ब्लॉग आहे सध्या, जो एक आपला डेमो ब्लॉग आहे, सॅम्पल एक ब्लॉग आहे हॅलो वर्ल्डचा, तो आहे. परंतु तो या पेजवरती अजून आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण काय आहे, हे ब्लॉग पेज जे आहेत ना, हे आता फक्त आपण क्रिएट केलं, त्याला ब्लॉग आपण नाव दिलेलं आहे. परंतु हे जे ब्लॉग पेज आहे ना, ते वेबसाईटचं ब्लॉग पेज म्हणून अजून सेट झालेलं नाहीये. जसं होम पेजला, या होम पेजला आपण वेबसाईटचं होम पेज म्हणून सेट केलं ना, तसंच या ब्लॉग पेजला पण तुम्हाला वेबसाईटचं ब्लॉग पेज म्हणून सेट करावं लागतं. तर त्यासाठी पण आपण पुन्हा जाऊया डॅशबोर्ड मध्ये. डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याच सेटिंग मध्ये जायचं आपल्याला. सेटिंग मध्ये रीडिंगच्या ऑप्शन मध्ये जायचं. रीडिंग मध्ये गेलो, आता तुम्हाला इथे दिसेल पोस्ट पेज. तसं होम पेजला आपण ऍज अ होम सेट केलं, तसं जे पोस्ट पेज आहे त्याला आज आपल्याला हे जे ब्लॉग पेज आहे ते सेट करायचं आहे. आलं लक्षात? आपण होम नावाने पेज क्रिएट केलं, त्याला ऍज अ होम पेज आपण सेट केलं होतं. आणि ज्या पेजला आपण ब्लॉग नावाने क्रिएट केलं, ते पेज आपण ऍज अ पोस्ट पेज आता इथे सेट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार, ज्या काही ब्लॉग पोस्ट आपण लिहिणार आहोत ना, त्या ऑटोमॅटिकली या ब्लॉग पेजवरती आपल्याला आपल्या या पेजवरती दिसायला लागतील. आता मी खाली येतो, याला सेव्ह करतो.
सेव्ह केलं. आता मी इथे येतो. आता या पेजला मी रिफ्रेश करतो. आता बघा काय चेंजेस होत आहे. आता बघू शकता हे ब्लॉग पेज आहे. यामध्ये जर मी जातोय तर आपल्या वेबसाईटवरचे जे काही ब्लॉग असतील ते आपल्याला दिसणार आहेत. आता सध्या फक्त एकच आपला ब्लॉग आहे हॅलो वर्ल्डचा. तो ब्लॉग आपल्याला इथे दिसतोय. आता तो ब्लॉग दिसतो म्हणजे त्याची फक्त समरी असते, तो थोडक्यात दिसतो. तो वाचण्यासाठी कोणाला त्याच्यावरती क्लिक करावं लागतं. तो पूर्ण ब्लॉग तिथे ओपन होत असतो. आता हा फक्त सॅम्पल ब्लॉग आहे, तरी तो एवढाच आहे फक्त. हा, ही ऍक्च्युअल ब्लॉग पोस्ट झाली. हे जे ओपन केली ही ब्लॉग पोस्ट झाली आपली ऍक्च्युअली. म्हणजे ब्लॉग वरती दिसत असतं ते फक्त प्रत्येक ब्लॉगचं थोडक्यात समरी दिसते. त्याचं टायटल असतं आणि त्याच्यामध्ये जो ब्लॉग लिहिलेला आर्टिकल त्याच्या 2-3 सुरुवातीच्या लाईन फक्त दिसतात. म्हणजे ज्याला कोणाला वाचायचं तो त्यावरती क्लिक करून ती पूर्ण जी ब्लॉग पोस्ट आहे तिथे तो जाऊन वाचत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लॉग पेज पण क्रिएट करत असतो आणि ब्लॉग पेजला आपण सेट करत असतो. यस.